चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील 6 जून 2026 रोजीचा हवामानाचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। व्हिडिओवरती तुम्ही नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून महत्त्वाची हवामानाबद्दल माहिती आपल्यापर्यंत दररोजपणे पोहोचत राहील। आता या ठिकाणी हवामान खात्याने आपल्याला 6 जून दुपारनंतर म्हणजेच की 5 ते 6 वाजताच्या दरम्यान आपल्याला या जिल्ह्यामध्ये या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस सांगितलेला आहे। तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओवरती तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। आता या ठिकाणी रडारवरती तुम्ही बघू शकत असाल की पश्चिम किनारपट्टी लगतच्या भागामध्ये आपल्याला हवामानाचा जो आढावा आहे, जो आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पश्चिम महाराष्ट्रामध्ये 6 जून रोजी आपल्याला जास्त बघायला मिळणार आहे। तर या ठिकाणी ते कोणते जिल्हे आहेत ते आपण बघू शकत असाल रडारवरती की या पश्चिम महाराष्ट्रामधला जो उत्तरेकडला भाग आहे आपल्याला या ठिकाणी बघू शकत असाल नंदुरबार आहे, शिरपूर आहे, साक्री, धुळे, अहवा, मालेगाव, मनमाड या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह दुपारनंतर बघायला मिळणार आहे। पिंपळनेर आहे, सतना आहे, नामपूर, सापुतारा, सुबीर, चांदवड, दिंडोरी, मनमाड, निफाड या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला हवामानाचा जो अंदाज आहे तो मुसळधार स्वरूपाचा पाऊस आणि वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं येवला आहे, कोपरगाव, सिन्नर, नाशिक या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं त्र्यंबकेश्वर आहे, फेट आहे, कोंडाळा आहे, घोटी, अकोले, संगमनेर या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला दुपारनंतर मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे। वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट या ठिकाणच्या प्रदेशामध्ये असणार आहे। त्यानंतर इकडे शहापूर आहे, उल्हासनगर जो मुंबईचा जो भाग आहे शहापूर, उल्हासनगर, पनवेल, कर्जत या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं कर्जत आहे, लोणावळा, पेण, नागोठाणे, लावासा, पोंड या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्याचा बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं मंचार आहे, पबल, चाकण, पुणे, सासवड, भोर, लोणाद या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं केडगाव आहे, दौंड, बारामती, फलटण, लसुर्णे या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला हवामानाचा जो अंदाज आहे मित्रांनो तो मध्यम स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह पण विजांचा कडकडाट या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं शिरूर आहे, पारनेर या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह आपल्याला विजांचा कडकडाट या ठिकाणच्या प्रदेशामध्ये बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण या ठिकाणी वळलो तर या रडारवरती तुम्ही बघू शकत असाल महाबळेश्वर, खेड, चिपळूण, सातारा, वाई, भोर या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं कराड आहे, ईश्वरपूर, कोंडोली, येलूर, कोल्हापूर, अंबर्डी या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस 100% आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं राजापूर आहे, देवगड, कंकावली, मालवण, सावंतवाडी या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं बेळगाव आहे, संकेश्वारा, चिकोली, निप्पाणी, कुरुडवाड, गोकक, अठ्ठाणी, सांगली, तासगाव या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला जो कोल्हापूरचा जो प्रदेश आहे मित्रांनो, कोल्हापूर आहे, सांगली, कुरुतवाड, तासगाव या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं अठ्ठाणी आहे, त्यानंतर इकडं सांगोले, जाट, करघाणी, विटा, मायानी, वडूज या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर म्हणजेच की 5 ते 6 वाजताच्या दरम्यान म्हणजे 5 नंतर आपल्याला बघायला मिळणार आहे। तर बाकीचा जो महाराष्ट्राचा जो प्रदेश आहे रडारवरती आपण बघू शकत असाल की जो मराठवाडा आणि विदर्भातला जो भाग आहे तो बराचसा भाग म्हणजेच की 90% भाग आपल्याला या ठिकाणी कोरडा राहणार आहे। कारण की रडारवरती तुम्ही बघू शकत असाल
की या भागातला जो वातावरण आहे विदर्भ आणि मराठवाडा आपल्याला पावसाची शक्यता खूपच कमी या ठिकाणी दिसून येत आहे. पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज दिनांक 6 जून 2026 रोजी दुपारनंतर बघायला मिळणार आहे. तर ही होती मित्रांनो 6 जून दुपारनंतरची हवामानाचा आढावा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून महत्त्वाची हवामानाबद्दल माहिती आपल्यापर्यंत दररोजपणे पोहोचत राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.